संख्याज्ञान हा जर उपघटक आपण बघितला तर या संख्याज्ञान उपघटकावर आपल्याला इतर जे या घटकावर आधारित इतर उपघटक आणि हा घटक हा या सर्वांवर मिळून आपल्याला जवळपास आपल्याला एक साधारणपणे बघा 8 प्रश्न याच्यावर येत असतात आणि याच्यापैकी आज जो आपण शिकणार आहोत उपघटक ह्याच्यावर 1 किंवा 2 प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर या 1 ते 2 प्रश्नांची तयारी आज आपल्याला करायची आहे. आता बघा याच्यामध्ये काय होतं साधारणपणे या 1 ते 100 संख्यावर आधारित जे प्रश्न असतात ह्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी हे प्रश्न सोडवण्याच्या अगोदर काही गोष्टी संकल्पना स्पष्ट होणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये पहिली संकल्पना असेल सम विषम संख्या. आपल्याला सम संख्या म्हणजे काय आणि विषम संख्या म्हणजे काय हा उपघटक अभ्यासण्यापूर्वी असं एक आपलं पूर्वज्ञान असणं अपेक्षित आहे की आपल्याला समसंख्या कशाला म्हणतात आणि विषम संख्या कशाला म्हणतात हे माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर मूळ संयुक्त संख्या. मूळ आणि संयुक्त संख्या हा एक प्रकार जो आहे हा पण आपला संकल्पना मूळ संख्या कशाला म्हणायचं संयुक्त संख्या कशाला म्हणायचं ही संकल्पना आपली स्पष्ट असणं ही गरजेचं आहे. त्यानंतर वर्ग संख्या. याला आणखी एक नाव आहे बघा तुमच्या ऐकण्यात गेला असेल किंवा नसेल चौरस संख्या. वर्ग संख्या किंवा चौरस संख्या ही संकल्पना वर्ग संख्या कशाला म्हणायचं किंवा चौरस संख्या कशाला म्हणायचं हा संबोध आपल्याला स्पष्ट असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्रिकोणी संख्या साधारणपणे तुमच्या अभ्यासक्रमात नाही परंतु इयत्ता 5वी मध्ये आपल्याला नवोदयची तयारी करताना त्याचा उपयोग होईल तर ती या ठिकाणी मी स्पष्ट करणार नाहीये परंतु असो ठीक आहे. सम संख्या विषम संख्या मूळ संख्या संयुक्त संख्या वर्ग संख्या घन संख्या. बघा पुढचं एक आहे घन संख्या. घन संख्या. त्यानंतर ह्या झाले मूळ संख्येचे प्रकार. त्यानंतर आकलनावर जर करून घ्यायचं आपल्याला म्हटलं तर 1 अंकी संख्या 2 अंकी संख्या 3 अंकी संख्या एकक स्थानी शून्य असणारी संख्या दशक स्थानी शून्य असणारी संख्या एकक स्थानी आणि दशक स्थानी सारखाच अंक असणारी संख्या. त्यानंतर एकक स्थानी 4 उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला बरं का. एकक स्थानी 4 पाहिजे पण दशक स्थानी 9 नको किंवा असे म्हणजे विशिष्ट 2 कंडिशन दिलेल्या गोष्टी. तर अशा अनेक ज्या अटी असतात या अटींची पूर्तता करून आपल्याला हा प्रश्न प्रकार सोडवणं गरजेचं असतं बघा. तर ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त एकच गोष्ट आहे की काही गोष्टी आपण पाठांतर केल्या पाहिजे आणि काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. त्याच्यामध्ये आपण जर बघायला गेलो तर 1 ते 100 मध्ये आपल्याला मूळ संख्या कोणकोणत्या आहेत संयुक्त संख्या कोणकोणत्या आहेत तर तो तक्ता आपला पाठ असणं गरजेचं आहे. बघा 1 ते 100 मध्ये असणाऱ्या मूळ संख्या आणि 1 ते 100 मध्ये असणाऱ्या संयुक्त संख्या. त्यानंतर 0 ते 10 0 ते 9 हे जे अंक आहेत 0 1 2 3 4 5 6 7 8 9 तर हे अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतात 1 हा अंक किती वेळा येतो 4 हा अंक किती वेळा येतो 9 हा अंक किती वेळा येतो. त्यानंतर आणखी याच्यामध्ये विचारलं होतं बघा 5 हा अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या किती. त्यावेळी आपल्याला काय करावं लागतं 1 अंकी संख्या आणि 3 अंकी संख्या ह्या वजा कराव्या लागतात. म्हणजे आता आपण त्याचे उदाहरणं बघणारच आहोत पण साधारणपणे मी तुम्हाला काही उदाहरणं सांगितले की कशा प्रकारचे उदाहरणं असतात. मग अशा वेळी आपल्या पाठांतरापेक्षा माझ्या माहितीनुसार पाठांतरापेक्षा संकल्पना जर स्पष्ट असेल तर अगदी आपण अर्ध्या मिनिटामध्ये त्या प्रश्नाचं रब वर करून उत्तर शोधू शकतो. काय होतं पाठांतर करतो आपण कधी कधी इतर बऱ्याचशा प्रकाशनाची पुस्तकं बघतो आपण त्याच्यामध्ये त्या संख्यांचं काहीतरी कुठेतरी एखादा असा आडाखा म्हणजे आपण त्याला काय म्हणतो ठोकताळा दिलेला असतो बघा की अमका अमका मोबाईल नंबर असेल किंवा अमका अमका 1 ते 10 मध्ये एवढ्या संख्या आहेत 2 ते त्याचा एक नंबर मी बघितलेलं आहे कुठेतरी. त्यानंतर आणखी त्या संख्या 19 वेळा 20 वेळा असं पाठांतर केलेलं असतं. परंतु होतं काय
की आपण पाठांतर करतो पण परीक्षेमध्ये एखादी अट त्याच्यामध्ये वेगळी टाकली जाते आणि आपण पाठांतर केलेलं असतं त्यामुळे आपला त्याच्यावर विश्वास असतो आणि परीक्षेत मात्र अट वेगळी येते आणि पर्यायाने आपलं ते उत्तर चुकून जातं. म्हणून आपण काय करायचंय की तसं होऊ द्यायचं नाही. आपण काय करायचंय प्रत्येक प्रश्न संख्येवर आधारित आहे. कमीत कमी पाठांतर आणि जास्तीत जास्त समजून घ्यायचंय. ठीक आहे. तर आपण याच्यामध्ये काही नमुने दाखल प्रश्न बघू आता. बघा 1 ते 100 मध्ये 1 ते 100 संख्येचा जर विचार केला आपण 1 ते 100 संख्येचा जर विचार केला तर ह्याच्यामध्ये 0 बघा ना 0 1 2 3 4 5 असे पर्यंत 9 पर्यंत ठीक आहे हे अंक असतात आणि मग हे अंक असणाऱ्या नेमकं संख्या किती 1 ते 100 पर्यंत तर आता त्याच्यामध्ये परत मग पुन्हा 2 अंकी किती 3 अंकी किती 4 अंक सॉरी 1 अंकी किती ह्या संख्या आपल्याला दिलेल्या अटीमधून वजा कराव्या लागतात. आता उदाहरणार्थ तुम्हाला काही या ठिकाणी तुम्ही काही गोष्टी लिहून घेतल्या तरी चालेल बघा. आता मी जे वाक्य सांगतो ना एक 4-5 वाक्य आहेत की त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. असे वाक्य तुम्ही पाठांतरासाठी लिहून घेतले तरी पण चालतील. ह्याच्यामधलं बघा पहिलं वाक्य माझं असं असेल की 1 ते 100 संख्येमध्ये एकक स्थानी आणि दशक स्थानी नीट आहे का 1 ते 100 संख्यामध्ये एकक स्थानी आणि दशक स्थानी दोन्ही ठिकाणी समान अंक असलेल्या 9 संख्या आहेत बघा दोन्ही ठिकाणी समान अंक असलेल्या 9 संख्या आहेत मग ते कोणकोणत्या आहेत 1 सॉरी 11 22 33 44 55 66 77 88 आणि 99 या ज्या संख्या आहेत या 1 ते 100 मध्ये दशक आणि एकक स्थानी समान अंक असलेल्या संख्या आहेत बघा या प्रत्येक संख्येमध्ये अशा किती संख्या आहेत या अर्थात 9 संख्या आहेत तुम्ही हे पाठांतर करून ठेवणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही ठीक आहे त्यानंतर आणखी जर निरीक्षण केलं तर असं पण दिसतं की ह्या ज्या 9 संख्या आहेत या सर्वची सर्व संख्या कशा आहेत तर 11च्या पटीमधील संख्या आहेत मग आता तुम्हाला कधी कधी असं पण विचारतात बघा 1 ते 100 मध्ये 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती 1 ते 100 मध्ये 8 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आता या ठिकाणी अपेक्षा अशी आहे की तुम्हाला त्या ठिकाणी 5 ची कसोटी माहित असावी किंवा 7 ची कसोटी माहित असावी 3 ची कसोटी माहित असावी ही तर आपली अपेक्षा आहेच परंतु आता जर सिलेबसचा विचार केला आपण तर कसोट्या नंतर आहेत आणि संख्येवर प्रश्न आधारित प्रश्न अगोदर आहेत म्हणजे हा जो घटक आहे हा काही प्रमाणात नंतरचे पुढचे घटक झाल्यानंतर आपलं याचं आणखी चांगलं ध्रुवीकरण होणार आहे आता उदाहरणार्थ आपण जर केलं बघा 1 ते 100 पर्यंत 8 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या बरोबर का आता माझा प्रश्न आहे 1 ते 100 पर्यंत 8 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती तुम्हाला ऑप्शन देणार नाहीये मी पहिलं गणित आहे समजून सांगतो नंतर तुम्ही आपण सरावासाठी उदाहरणं बघणार आहोत ठीक आहे आता बघा 1 ते 100 पर्यंत 8 ने भाग जाणाऱ्या तुम्हाला किती अटी दिल्या आहेत 2 अटी दिल्या पहिली अट आहे 8 ने भाग जाणारी असली पाहिजे त्या संख्या आणि दुसरी अट आहे त्या संख्या सगळ्या 2 अंकी असल्या पाहिजे मग आता आपण या गोष्टी ठोकताळ्याने पाठ करण्यापेक्षा सरळ सरळ 8 ने भाग जाणाऱ्या म्हणू शकतात काही जर भाषा बदलली तर 8 ने विभाज्य असणाऱ्या संख्या असं पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं मग विभाज्य असणारे म्हणजेच काय भाग जाणाऱ्या मग 1 ते 100 पर्यंत 8 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या आपण काय करायचे सरळ सरळ यादी करायची आहे बघा यादी कशी करायची 8चा पाढा सर्वांना येतो तुम्हाला ठीक आहे 8चा पाढा 8 1 8 बघा बरं का आता बघा तुम्ही चुकतो कसं आपण ते बघा 8 1 8
8 दुने 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 सत 48, 8 सतिक 56, 8 अधिक 64, 8 9 72, 8 10 80. आता आपण आलो 80 पर्यंत. नीट बघा, आता आपण आलो 80 पर्यंत, पण आपल्याला कुठपर्यंत विचारल्या 1 ते 100 पर्यंत. मग आपल्याला 80 ते 100 दरम्यान शोधायचे. मग त्या कशा शोधायच्या? तर 80 पासून पुढे जायचं. 8 ने भाग जाणाऱ्या संख्या निश्चितच ह्या 8च्या टप्प्याने येणाऱ्या संख्या असतात. मग 80 पासून पुढे जायचंय 88 वर, 88 पासून पुढे जायचं आहे 96 वर, आणि 96 पासून पुढे 8 जर मिळवले आपण तर 100च्या पुढची संख्या मिळते 104. ती आपल्या कामाची नाही. आपण असं लिहितो, संख्या मोजतो आणि चुकतो. का चुकतो? तर आपली दुसरी अट जी आहे 2 अंकी संख्या, इथं आपल्या सगळ्या 2 अंकी संख्या आहेत का? निश्चितच नाही बघा, आपल्या सगळ्या 2 अंकी संख्या नाही, कारण इथं 8 ही संख्या आलेली आहे आणि ही संख्या आपली 1 अंकी आहे. तुम्हाला विचारल्या 2 अंकी संख्या, ही जर तुम्ही संख्या व्यवस्थित बघितली नाही तर तुम्ही ही संख्या पण काउंट करता आणि तुमचं उत्तर चुकून जातं. मग किती संख्या आहेत बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. 1 ते 100 पर्यंत 8 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती आहेत? तर 8 आहे. ओके, याला दुसरी पण एक ट्रिक आहे. तुम्ही 100ला सरळ सरळ 8 ने भागू शकता आणि जेवढं पूर्णांकामध्ये उत्तर येईल बघा, 100ला 8 ने भागू शकता आणि जेवढं पूर्णांकामध्ये उत्तर येईल ते आपलं उत्तर असेल. पण तिथं पुन्हा एकदा चूक काय होते? तुम्हाला 2 अंकी विचारलेला असतात आणि त्याच्यामध्ये 8 स्वतः येतो आणि तो 1 अंकी संख्या आहे. म्हणून मी सांगतो की तुम्ही जास्तीत जास्त ट्रिकने जाण्याऐवजी कन्सेप्ट क्लिअर करून जाणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर बघा आणखी आता 1 ते 100 मध्ये 0 हा अंक किती संख्यामध्ये येतो? किंवा 0 हा अंक असणाऱ्या किती संख्या आहेत? तर 10 संख्या आहेत. मग त्या कोणत्या? बघा बरं का, 1 ते 100 मध्ये 0 हा अंक असणाऱ्या संख्या. बघ, आता आपला प्रश्न आहे 1 ते 100 मध्ये 0 हा अंक असणाऱ्या संख्या किती? आता आपल्याला माहित आहे 10 20 30 40 50 60 70 80 90 100. म्हणजे प्रश्न अतिशय सोपा आहे बघ. हा झाला सोप्यातला प्रश्न. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय केलंय? एकच अट टाकलेली. काय अट आहे ती? 0 हा अंक असणारी संख्या पाहिजे. मग किती संख्या आहेत? 10 संख्या आहेत. 10 20 30 40 50 60 70 80 90 100. म्हणजेच काय? तर 10च्या टप्प्याने येणाऱ्या या संख्या आहेत. परंतु जर ह्याच्यामध्ये बघा, याचं उत्तर किती येते आपलं? तर 10 संख्या आहेत, हे उत्तर आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जर आणखी एक अट टाकली त्यांनी. काय अट टाकली त्यांनी? बघा काय अट टाकतात ते. 0 हा अंक असणाऱ्या, इथं जर टाकलं 2 अंकी, बघा एक अट वाढवली. 1 ते 100 मध्ये 0 हा अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या किती? बघा एकच 2 शब्द वाढवले, फक्त 2 अंकी संख्या किती? त्यावेळेस तुम्ही कुठेतरी पाठ केलेलं असतं. 1 ते 100 मध्ये 0 अंक असणाऱ्या 10 संख्या आहेत, तुम्ही धडकून 10 उत्तर लिहून देता. परंतु ही जी दुसरी अट आहे, प्रश्न सोडवताना आपण प्रश्नातील कीवर्ड जो आहे, महत्वाचा शब्द जो आहे, त्याच्या खाली अंडरलाईन केली पाहिजे. 2 शब्द महत्वाचे, 0 हा अंक असणाऱ्या आणि 2 अंकी. निश्चितच आपलं उत्तर 1 ते 100 मध्ये तुम्ही जे बोलले 10 20 30 40 50 60 70 80 90 100 10 संख्या आहेत. परंतु त्यापैकी 100 ही संख्या अशी आहे की ती 2 अंकी नसून 3 अंकी संख्या आहे. म्हणून ती आपल्या या निकषामध्ये बसत नाही. ही अट जी आहे 2 अंकी, ती पूर्ण करत नाही. म्हणून तो आपला एक संख्या कमी होईल. म्हणजे जर आपण ही अट वापरली तर 1 ते 100 मध्ये फक्त अशा संख्या किती आहेत?
फक्त 9 संख्या आहेत बघा. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं की अट बदलल्यानंतर लगेच आपला त्याच्यातला निकष बदलतोय किंवा प्रश्नाचं उत्तरच डायरेक्टली बदलून जाते. म्हणून ठोक ताळ्यापेक्षा समजून त्या प्रश्नाचं उत्तर जर आपण लिहिलं तर ते आपल्याला आपल्या दृष्टीनं जास्त बरोबर असेल बघा. ठीक आहे. आणि पण आणखी बघू आता याच्यामध्ये. मग तुम्हाला मग 0 हा अंक किती वेळा येतो? प्रश्न कसे विचारले जातात? 1 हा अंक किती वेळा येतो? 2 हा अंक किती वेळा येतो? मग 2 हा अंक येणाऱ्या 2 अंकी संख्या किती? 2 हा अंक येणाऱ्या 1 अंकी संख्या किती? नंतर 2 हा अंक किती वेळा येतो? बघा आता हा एक कॉमन विद्यार्थ्यांची होणारी चूक आहे. कॉमन चूक कशी होते की 1 ते 100 मध्ये 5 हा अंक असणाऱ्या संख्या किती? 1 ते 100 मध्ये 5 हा अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या किती? 1 ते 100 मध्ये 5 हा अंक एकक स्थानी असणाऱ्या 2 अंकी संख्या किती? 1 ते 100 मध्ये 5 हा अंक दशक स्थानी असणाऱ्या 2 अंकी संख्या किती? म्हणजे याच्यामध्ये खूप बारकावे आहेत बघा. ठीक आहे. तर असाच आपण एक प्रश्न आता या ठिकाणी बघू. फळ्यावर मी प्रश्न लिहितोय, बघून घ्या. बघा ऑप्शन मी देणार नाहीये. 1 ते 100 मध्ये 1 हा अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या किती? ठीक आहे. तुम्हाला मी तुम्हाला उत्तर सोडवण्यासाठी थोडासा वेळ देतोय 1 मिनिटाचा. तुम्ही उत्तर सोडवा, मग बघू आपण. अर्थात मी तुम्हाला पर्याय देणार नाहीये. पर्याय दिला म्हणजे गोळीबार सुरू होतो, त्यामुळे पर्याय देत नाहीये आपण. प्रश्न सोडवण्यासाठी मी वेळ दिलाय तुम्हाला. ठीक आहे. 1 ते 100 मध्ये 1 हा अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या किती? आता बघा, 1 हा पहिल्यांदा काय करू आपण? 2 अंकी संख्या असल्या पाहिजे. मग काय आपल्याला जावं लागेल 10. 2 अंकी संख्या 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या कुठून सुरू होतात? 10 पासून. मग 1 हा अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या किती? तर 10, 11, 12. आता तिथं आपल्याला हे विचारलेलं नाही दशक स्थानी असावा का एकक स्थानी असावा. तशी कंडिशन आपल्याला काही दिलेली नाही. त्यामुळे तो कुठं असं तरी आपण पकडायचंय. 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17,
18, 19. 20 ही येणार नाही कारण त्याच्यामध्ये एक नाही. त्यानंतर 21, 31, 41, 51, 61, 71, 81 आणि 91 या संख्या आहेत बघा. काही ठिकाणी एक दशक स्थानी आहे, काही ठिकाणी एक एकक स्थानी आहे, परंतु आपल्याला स्थानाबद्दल काही दिलेलं नाही डिटेलमध्ये. आपल्याला अट काय आहे, एक हा अंक पाहिजे त्या संख्येमध्ये आणि संख्या 1 ते 100 मधली पाहिजे आणि 2 अंकी पाहिजे. ठीक आहे. मग आता बघा किती संख्या झाल्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 किती आहेत, 18 संख्या आहेत. आणि जर आपली ही 2 अंकीची अट जर आपण काढून टाकली तर ह्याच्यामध्ये आणखी काय ऍड होईल, एक एकाचा ऍड होईल आणि 100 ही संख्या ऍड होईल. कारण या दोन संख्यापैकी एक संख्या एक अंकी आहे, दुसरी संख्या 3 अंकी आहे. 2 अंकी विचारल्यामुळे आपण ह्या दोन पकडल्या नव्हत्या. जर आपल्याला ती अट काढून टाकली तर ह्या दोन संख्या म्हणजे पुन्हा आणखी 2 वाढतील. ठीक आहे. अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला यामध्ये विचारले जातात. ठीक आहे. नवीन प्रश्न बघू. आता आणखी एक ते 100 मध्ये समसंख्या किती, 1 ते 100 मध्ये विषम संख्या किती. आपल्याला माहित आहे 1 ते 100 मध्ये मिळून एकूण संख्या किती आहे, तर 100 संख्या आहे. ठीक आहे. ह्याच्यापैकी समसंख्या किती आहेत, तर 50 आहेत. विषम संख्या किती आहेत, तर त्या 50 आहेत. ठीक आहे. बघा बघा मी इथं किती अंकी वगैरे काहीही बोलत नाही, मी फक्त 1 ते 100 पर्यंत बोलतो आहे. मग 1 ते 100 मध्ये जर एकूण 100 संख्या आहेत तर त्यापैकी 50 संख्या या सम आहेत आणि 50 संख्या या विषम आहेत. ठीक आहे. 50 संख्या सम, 50 संख्या विषम आहेत. मग ह्याच्यामध्ये जर आपण हे जर बोलायचं झालं तर आता जर आपण 1 ते 100 मधील तुम्हाला 2 अंकी जर मागितल्या, किती, 2 अंकी, तर एकूण ज्या संख्या 100 आहेत त्यातनं किती कमी होतात, 1 2 3 4 5 6 7 8 9 या 9 संख्या आणि 100 ही 3 अंकी संख्या आहे, ती एक संख्या. अशा 10 संख्या कमी होतात आणि मग इथे राहतात फक्त 90 संख्या. 2 अंकीचा विचार करू, इथं राहतात 90 संख्या जर 2 अंकीचा विचार केला तर. आणि मग याच्यातनं सम येतात 45 आणि विषम येतात 45. का, तर 1 ते 9 आणि 100 या 10 संख्या कमी होतात, त्याच्यामध्ये 5 सम आहेत आणि 5 विषम आहेत. बघा अतिशय सोपा, म्हणजे समजून उमजून जर घेतला तर सोपा घटक आहे. आणि जर पाठांतर करायला गेले तर हमखास फसणार. माझा अनुभव सांगतो तुम्हाला, 1 ते 100 संख्येवर आधारित प्रश्न जर तुम्ही पाठांतर केलं तर नक्कीच परीक्षेला काय अट येईल सांगता येत नाही. तुम्हाला 1 अंकी विचारतील, 2 अंकी विचारतील, सम विचारतील, मूळ विचारतील, संयुक्त विचारतील, एकक स्थानी 4 असलेले विचारतील. मग त्यावेळेस तुमचं पाठांतर केलेलं ठोकताळा काही कामाचा नाही. म्हणून आपल्याला जाऊ द्या अर्धा मिनिट, फरक पडत नाही काही, अर्धा मिनिट जाऊ द्या, अर्ध्या मिनिटाच्या आत वर्क होतं. परंतु प्रश्न जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर आपल्याला 100% सोडवता येतो. ठीक आहे. आता एक प्रश्न देतो मी तुम्हाला, बघा मुलांनी सोडवायचा आहे आणि 1 मिनिट वेळ देतो तुम्हाला.
1 ते 100 मध्ये 9 हा अंक नसणाऱ्या एकूण संख्या किती आहे? बघा, तुम्हाला मी 1 मिनिटाचा वेळ देतो. 1 मिनिटामध्ये सोडवा. चॅट बॉक्स बंद केलाय का आपण दैवळ सर? नाही, चालू नाही, होता पण चालू परत होता पण बघतो मी. परत बघतो मी. हा, तर तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत मी. प्रश्न सोडवा. 1 मिनिट उत्तर देण्यासाठी वेळ देतो तुम्हाला. चला, आवरा पटपट. ठीक आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं सोडून झालं असेल. आपण याचं सोल्युशन बघूया प्रश्नाचा. 1 ते 100 संख्यामध्ये 9 हा अंक नसणाऱ्या, बघा मी तुम्हाला मगाशी सांगितलं, पेपर सोडवताना, प्रश्न सोडवताना आपल्याला रफ वर्क करणं खूप गरजेचं आहे. मग रफ वर्क करताना काय पाहिजे आपलं? तर नसणाऱ्या हा शब्द कीवर्ड म्हणू आपण याला. या प्रश्नाला म्हणजे जास्तीत जास्त चुका या शब्दामुळे आपल्या होऊ शकतात. तर 9 हा अंक नसणाऱ्या एकूण किती संख्या आहे? आता नसणारे जास्त आहेत की असणारे जास्त आहेत? निश्चितच 9 हा अंक नसणारे जास्त आहेत. मग जास्त मोजणं अवघड आहे. मग आपण काय करायचं? 9 हा अंक असणाऱ्या संख्या मोजायच्या. मग असणाऱ्या कोणत्या आहेत? 9. आता तुम्ही पाठ केलेला असेल तर हरकत नाही, परंतु जरी पाठ केलं नसेल तरीही आपण बघा, 9 हा अंक असणारे किती संख्या आहेत? 9, 19, 29, 39, 49, 59, 69, 79, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98 आणि 99. ठीक आहे. 9 हा अंक नसणाऱ्या. मग 9 हा अंक असणारे आहेत ती झाल्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. किती झाल्या? 19. 9 हा अंक असणाऱ्या 19 आहेत. तर नसणाऱ्या किती? 1 ते 100 मध्ये सगळ्या 100 संख्या आहेत. 100 मधनं 19 काढा. आपलं उत्तर येईल 81. प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ऑप्शन नंबर 1, 81. ज्यांनी ज्यांनी 81 उत्तर दिलंय त्यांचं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. चांगलं सोडवलंय. बऱ्याच मुलांची 81 उत्तर आले आहेत.
आता आणखी एक बघा 81 ठीक आहे, 81 उत्तर बरोबर आहे. पुढे जाऊया आपण. मूळ संयुक्त संख्या, मूळ आणि संयुक्त संख्या. मूळ संख्या कशाला म्हणायचंय तर ज्या संख्येला, आता तुम्हाला पहिल्यांदा मी काय करतो, शास्त्रशुद्ध म्हणजे आपण गणितीय भाषेतील व्याख्या सांगतो आणि नंतर समजून देतो. ठीक आहे. मूळ संख्या म्हणजे काय तर ज्या संख्येला एक आणि ती संख्या, ती स्वतः म्हणजे ती संख्या एक म्हणजे एक अंक आणि ती संख्या या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग जात नसेल, अशा संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. बघा म्हणजे काय तर त्या संख्येची फक्त दोनच विभाजक असतात. कोणकोणते दोन विभाजक असतात? एक आणि ती संख्या, हे सोडून दुसरे कुठलेही विभाजक नसतात. अशा संख्येला म्हणायचं मूळ संख्या. उर्वरित ज्या संख्येला, आता संयुक्त संख्या, मूळ संख्येच्या विरुद्ध संयुक्त संख्या आहे. तर संयुक्त संख्या म्हणजे काय तर ज्या संख्येला एक आणि ती संख्या या व्यतिरिक्त आणखी एखादा जरी अवयव असेल, विभाजक असेल, तरी त्या संख्येला संयुक्त संख्या असे म्हणतात. ठीक आहे. तर मग मूळ संख्या आणि संयुक्त संख्या या दोन ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनेवर आधारित आपल्याला या 1 ते 100 वर बरेचसे प्रश्न विचारले जातात. आता ठीक आहे, आपण काय करूया त्यावर आधारित प्रश्न घेऊ. 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती? बघा आता 1 ते 100 मध्ये आपण काय करायचं आहे, 1 ते 100 मध्ये मूळ संख्या घेताना त्या मूळ संख्या कोणकोणत्या आहेत तर 2, 3, 5, 7. 2, 3, 5, 7. त्यानंतर 11, 13, 17 आणि 19. पहिल्या लाईन मध्ये 4 आहेत. बघा 4 संख्या आहेत. दुसऱ्या लाईन मध्ये 4 संख्या आहेत. नंतर तिसऱ्या लाईन मध्ये 21 ते 30 मध्ये 23 आणि 29 या दोन संख्या आहेत. त्यानंतर 31 ते 40 मध्ये 31 आणि 37 ह्या दोन संख्या आहेत. त्यानंतर 41 ते 50 मध्ये 41 ते 50 मध्ये 41, 43 आणि 47 या तीन संख्या आहेत. त्यानंतर 51 ते 60 मध्ये 53 आणि 59 या दोन संख्या आहेत. नंतर 61 ते 70 मध्ये 61 आणि 67 या दोन संख्या आहेत. नंतर 71 ते 80 मध्ये 71, 73 आणि 79 या तीन संख्या आहेत. अर्थात आपण मूळ संख्येबद्दल बोलतोय. त्यानंतर 81 ते 90 मध्ये 83, 83 आणि 89 या दोन संख्या आहेत. आणि शेवटची जी लाईन असते 91 ते 100 त्याच्यामध्ये 97 ही एक संख्या आहे. बघा किती संख्या झाल्या. आपण ज्या दशकांच्या 10 ओळी असतात त्याच्यामध्ये आपण विचार केलाय किती मूळ संख्या आहेत. तर पहिल्या लाईन मध्ये 4 आहेत, नंतर 4, नंतर 2 अशा प्रकारे जर बघितलं 4 आणि 4 8 झाले. 8 आणि 2 10 आणि 2 12 आणि 3 15 आणि 2 17 आणि 2 19 आणि 3 22 आणि 2 24 आणि 1 25. किती झाल्या 25. 25 संख्या झाल्या. किती झाल्या 25. म्हणजे 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत. आता जर तुम्हाला सरळ प्रश्न विचारला बघा बरं का, आता तुम्हाला कळालं 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत 25 संख्या आहेत. तर आता जर ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉर्नर प्रश्न विचारला की 1 ते 100 मध्ये
किती दोन अंकी मूळ संख्या आहेत? 1 ते 100 मध्ये किती दोन अंकी मूळ संख्या आहेत बघा आता. 1 ते 100 मध्ये दोन अंकी मूळ संख्या किती? प्रश्न बघा. पहिला ऑप्शन आहे 25, दुसरा आहे 21, तिसरा आहे 23 आणि चौथा आहे 24. सोडवा पटकन, तुम्हाला 1 मिनिट वेळ देतो फक्त. 1 ते 100 मध्ये दोन अंकी मूळ संख्या किती? एक ते 100 मध्ये दोन अंकी मूळ संख्या किती? ज्याचं उत्तर होईल त्याने चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाकून द्या. काही जण 25 लिहितात आहे, बरेच जण 21 लिहित आहेत. ठीक आहे, बघूयात आपण. तुम्हाला याच्या अगोदरचा जो प्रश्न होता आपला बघा, इकडे घेऊन जातो मी थोडस. 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती? तर आपण मगाशीच मोजल्या होत्या. 1 ते 100 मध्ये मूळ संख्या होत्या 25. आता तुम्हाला अट काय टाकली होती मी त्याच्यामध्ये, की 1 ते 100 मध्ये दोन अंकी मूळ संख्या किती? मग ह्याच्या पहिल्या होत्या 2, 3, 5, 7 या चार मूळ संख्या एक अंकी होत्या. किती होत्या? एक अंकी होत्या. आपल्याला विचारल्या दोन अंकी, मग या चार संख्या कमी होतील त्यातनं. म्हणजेच काय, 25 वजा 4 तर राहतील 21. म्हणून याच्यामध्ये ऑप्शन नंबर 2 21 हे आपलं उत्तर बरोबर येत आहे. ठीक आहे. आता आणखी एक प्रश्न असा असतो की 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या किती? बघा, 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या किती? 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या किती? आता बघा, पहिला पर्याय देतोय मी. चार ऑप्शन दिलेत मी, तुम्हाला 1 मिनिट वेळ देतो फक्त मी. 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या किती?
ज्याचं उत्तर होईल त्याने ऑप्शन चॅट बॉक्स मध्ये टाकून द्या. जवळपास बऱ्याच मुलांनी उत्तर दिलेलं आहे आणि माझ्या माहितीनुसार जवळपास 99% मुलांची उत्तर चुकलेली आहेत. फक्त एक मोजके 2-3 उत्तर मला बरोबर दिसलेले आहेत. ठीक आहे, जाऊयात आपण आपल्या प्रश्नाकडे. तुम्हाला विचारलं आहे 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या किती आहे? आता आपण बघितलं मूळ संख्या किती आहे 1 ते 100 मध्ये. आपण मागाशी बघितलं मूळ संख्या आहे 25. ठीक आहे, मग आता बऱ्याच जणांना असं वाटलं की मूळ संख्या 25 म्हणजे मग संयुक्त संख्या किती? तर एकूण संख्या 100 आहेत. मग 100 मधनं आपण 25 काढू, राहिले 75. मग आपलं उत्तर 75 असेल. पण तसं नाही. 1 ते 100 मध्ये काही संख्या म्हणजे काही नाही, एकच संख्या अशी आहे की ती मूळ पण नाही आणि संयुक्त सुद्धा नाही. ती सर्वात धोकादायक संख्या आहे आणि ती संख्या म्हणजे 1. 1 ही संख्या अशी आहे की ती मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. म्हणून काय, तर मूळ संख्या गेला 25 आणि तो जो 1 आहे तो गेला 1, अशा एकूण 26 गेल्या आणि मग 100 मधनं जर 26 काढले तर राहिले 74. मग 74 ह्या संयुक्त संख्या आहेत. म्हणजे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. बऱ्याच मुलांनी 75 लिहिलेलं आहे. ते सर्वजण चुकलेले आहेत. मुलांना लक्षात घ्या, थोडस आपल्याला हे बारकावे माहित पाहिजे. त्यानंतर आणखी छोट्या छोट्या गोष्टीत बघा, 1 ते 100 मध्ये अशी पण एक संख्या आहे की ती बघा 1 ते 100 मध्ये सर्व ज्या समसंख्या आहेत त्या संयुक्त संख्या असतात. बघा, सर्व समसंख्या संयुक्त असतात, परंतु फक्त 2 ही संख्या अशी आहे 2 की ती 2 ही संख्या समतर आहे परंतु तरी सुद्धा मूळ आहे. सम असूनही मूळ असणारी संख्या किती आहे? तर ती आहे 2. सम आणि मूळ किती आहे? ती 2. सम असूनही मूळ असणारी संख्या म्हणजे 2. तर ती संख्या आपण लक्षात ठेवली पाहिजे. 1 ही संख्या मूळ आणि नाही आणि संयुक्त नाही, हे दोन्हीही नाहीत, म्हणून आपण 1 लक्षात ठेवला पाहिजे. 0 तर सर्वात धोकादायक. तो 0 कुठं जातो? आपल्याकडून बऱ्याचदा विसरला जातो आणि 0 आपले सगळे गणित समीकरण निवडून टाकतो. म्हणून 0 आपण लक्षात ठेवला पाहिजे. म्हणून बघा, मग आपल्याला आणखी मी तुम्हाला सांगितलं 1 ते 100 पर्यंतच्या वर्ग संख्या कोणत्या? वर्ग संख्या. वर्ग संख्या कोणत्या आहेत 1 ते 100 पर्यंतच्या? 1, त्यानंतर 4, नंतर 9, नंतर 16, 25, 36, 49, 64, 81 आणि 100. किती आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. वर्ग संख्या म्हणजे काय ते आपल्याला माहित असेलच आहे, तरी पण पुन्हा एकदा सांगतो. एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणले म्हणजे एकाच संख्येचा दोनदा गुणाकार जर केला, दोनदा गुणाकार नाही म्हणणार मी, एकच संख्या दोनदा घेऊन त्याचा गुणाकार केला तर मिळणारी संख्या ही वर्ग संख्या असते. मग वर्ग संख्या 1 चा वर्ग 1 आहे, 2 चा वर्ग 4 आहे, 3 चा वर्ग 9 आहे, 4 चा वर्ग 16 आहे, 5 चा वर्ग 25 आहे, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81 आणि 10 चा वर्ग 100. म्हणजे 1 ते 100 मध्ये अशा 10 वर्ग संख्या आहेत. ह्याच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे फक्त डायरेक्टली 1 ते 100चं संख्या ज्ञान म्हणून त्याच्यावरच नाही, फक्त त्याच्यावरच नाही तर मग काय असतंय की 1 ते 100 मधले वर्ग कोणते, घनसंख्या कोणत्या? आता घनसंख्या तसं तुम्हाला नाहीये, परंतु घनसंख्या 5वी ला असतो तो घटक, तरी पण तुम्हाला
जर आपल्याला तो घनसंख्या बघायची असेल तर एक संख्या 3दा घेऊन त्याचा गुणाकार जर आपण केला तर त्यापासून मिळणारी संख्या ही घनसंख्या असते. साहजिकच वर्ग संख्या तुम्हाला पुस्तकामध्ये पण मिळतील आणि तुम्ही वाचल्या पण असतील. यानंतर एक शेवटचा प्रश्न आपण घेणार आहोत. एक शेवटचा प्रश्न घेऊयात फक्त. ठीक आहे, सोडवा प्रश्न. 1 ते 100 मध्ये 9 ने विभाज्य नसणाऱ्या संख्या किती? 1 ते 100 मध्ये 9 ने विभाज्य नसणाऱ्या संख्या किती? 1 मिनिटाचा वेळ देतो. अजून आपला क्लास संपायला जवळपास 4 मिनिटं बाकी आहेत. जे विद्यार्थी थोडेसे उतावळे झालेत क्लास संपायला, तसं पाहिलं तर आता तुम्ही सगळे हुशार विद्यार्थी आहात. तुम्हाला याच्यामध्ये आनंद मिळायला पाहिजे, पण मला वाटत नाही तुमचं बघून तसे आहेत. कारण बरेचसे विद्यार्थी असं वाटतंय की त्यांना कुठलाच रस नाही. तर असं नाहीये. तुम्हाला जर शिकायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल तर अभ्यास करण्याशिवाय पर्याय नसतो. म्हणून काय करत चला, जे मिळतंय ते घेत चला. आणि आपल्याला जर काही घ्यायचं नसेल तर निदान शांत राहिलं पाहिजे, ठीक आहे नाही? शेवटचा प्रश्न आहे आपला. आता काय उत्तर येईना कोणाचं मला. ठीक आहे. प्रश्न होता 1 ते 100 मध्ये 9 ने विभाज्य नसणाऱ्या संख्या किती? म्हणजेच काय? 9 ने ज्यांना भाग जात नाही अशा संख्या किती? आता 9 ने भाग न जाणाऱ्या संख्या या भरपूर आहेत 1 ते 100 मध्ये. मग काय आपण अशा वेळी काय करायचं? 9 ने भाग न जाणाऱ्या संख्या शोधायच्या. आता बघा, 9 ने भाग न जाणाऱ्या संख्या कोणत्या? 9चा पाढा जर बघितला तर 9 1 9 9 2 18 9 3 27 9 4 36 9 5 45 9 7 54 9 7 63 9 8 72 9 9 81 9 10 90. ह्या 90 पर्यंत किती झाल्या? 10 झाल्या. 90च्या पुढं 9 मिळवले तर आणखी एक म्हणजे 99 झाली. म्हणजे
11 संख्या ह्या 9ने भाग जाणाऱ्या झाल्या. म्हणजेच काय, 9ने विभाज्य असणाऱ्या झाल्या. तुम्हाला काय विचारले, तर 9ने विभाज्य नसणाऱ्या विचारले. काय विचारले, नसणाऱ्या. तर एकूण संख्या आहेत 100. त्यापैकी जर 11 संख्या विभाज्य असतील तर 11 वजा करून टाका आणि आपलं उत्तर येईल 89. म्हणजे ऑप्शन नंबर 3. म्हणजे 9ने विभाज्य नसणाऱ्या संख्या किती आहेत, तर 89 संख्या आहेत. बरोबर 7 वाजलेले आहेत. आपण आपला तासिकेची वेळ संपलेली आहे. दैवळ सर, संपायचं. हा थांबूया. आज मला वाटतं प्रतिकूल परिस्थितीत तास घेण्याची वेळ आलेली आहे आपल्यावर. परीक्षा होती आज स्कॉलरशिपची. त्यामुळे मला वाटतं शाळेतूनच तास घ्यावा लागला. ठीक आहे, तरी पण मुलांचा प्रतिसाद चांगला होता आज. जवळपास 350-400च्या आसपास विद्यार्थी जॉईन होते आपल्याकडे. आजचा तास आपण थांबूयात, उद्या परत भेटूयाच वेळेला. ओके. मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो पागिरे सर, आणि आपण या ठिकाणी थांबूयात. ओके. ठीक आहे, ओके.